तो कर्जमुक्त 7/12। दुसऱ्या एका मुद्द्यावर तुम्हाला एकत्र केलंय, पीक विम्याचे राहिलेले पैसे। शेतकऱ्यावर कर्ज किती असेल तर शेतकऱ्यावर कर्ज लई मोठं नाहीये। अख्ख्या महाराष्ट्रातला 7/12 जर कर्जमुक्त करतो म्हणलं, या महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहिला नाही, मग विरोधी पक्षही बोलणार नाही आणि सत्ताधारी तर पहिलेच बोलणार नाहीत आपल्या बाजूनं, मग विरोधकही नाही बोलणार आपल्या बाजूनं, सत्ताधारी आपल्या बाजूनं बोलणार नाहीत, मग आपल्या बाजूनं बोलायचं तरी कोण? उठा जरा, आता आवाज करायचा नाही। मागचे जे कोणी ऐका लागले ते येऊन बसा, काय फरक पडत नाही, भिवू नका कोणाले। या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं एवढ्या लोकसभेची निवडणूक असताना सुद्धा वेळ दिला, ते सन्माननीय राजू शेट्टी साहेब, त्यांनी त्यांचं मनोगत तुमच्या समोर व्यक्त केलेलंच आहे। आज जे आपण आसेगाव मध्ये कर्जमुक्त 7/12 ही सभा घेतोय, या सभेसाठी आज स्टेजवर उपस्थित असणारे संतोषजी इडोळे ज्यांनी तुमच्या समोर मनोगत व्यक्त केलं, अक्षय देशमुख, उमेश टोलमारे, ज्ञानेश्वर खांबलकर, गणेश गोळे, किशोर बोरकर, गजानन इंगोले, ग्रामपंचायत सदस्य सिरसाळा, गजानन देशमुख, मनोज शिंदे, वैष्णव शिंदे, बाकी सर्वच मंडळी, आसेगाव वासीय ज्यांनी सर्वांनी मदत केली, हर्षलदा असो, गोपालदा असो, सर्व 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 माधवदापासून ते सर्वजण उपस्थित आमचे काका, या सर्व जणांना सर्वप्रथम या ठिकाणी मी या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, तसेच ज्यांच्या माध्यमातून मी वारंवार तुमच्यापर्यंत येतोय, जे लाईव्हची सुविधा नेहमी उपलब्ध करून देतात, समोर नेट नसल्यामुळे आपला थोडा प्रॉब्लेम झाला, ते गणेशजी देशमुख, त्यानंतर सर्वजण ज्याच्या माध्यमातून तुमच्या समोर मी टीव्ही मीडियावर दिसतो, ते वैभवजी जाधव, आणि जिनं अतिशय ताकदीनं मी नसताना सुद्धा खिंड लढवली आणि तुमच्या समोर बाजू मांडली, सूत्रसंचालन केलं, त्या गायत्रीताई, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं जमलात त्याबद्दल तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो, सलाम करतो तुम्हाला, की 1 रुपया न देता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं जमलात, तेही दामू इंगोलेच्या एका हाकेवर जमलात, त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुम्हाला सलाम करतो। आज या कार्यक्रमासाठी बऱ्याच लोकांनी मेहनत केली, की सर्व आसेगावची मंडळी उपस्थित, सर्व वाचं नाव विसरलं असेल तर माफी मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। ज्या मुद्द्यासाठी तुम्हाला आम्हाला मी एकत्र केलंय तो कर्जमुक्त 7/12। दुसऱ्या एका मुद्द्यावर तुम्हाला एकत्र केलंय, पीक विम्याचे राहिलेले पैसे। या 2 मुद्द्यावर गावागावात जाऊन आपण सर्वांना एकत्र करण्याचं काम करतो। का तर आपण जी मध्यंतरी लढाई लढलो पीक विम्याची, कोर्टापर्यंत गेलो, परंतु बरेच लोक फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला विचारतात, काही फोन करून विचारतात, की अण्णा या पैशाचं काय झालं? आपण ही लढाई कोर्टात लढतो एका बाजूला ही लढाई आपण ग्राउंडवर सुद्धा लढतोय, कारण 2 शेतकऱ्याचे पैसे यायचे बाकी आहे। एक ज्याची शेती 5 एकरच्या वर आहे, दुसरं ज्या शेतकऱ्यांना सामायिक क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांचे पैसे येणे बाकी आहेत। हे काही 25-30 हजार शेतकरी आहेत, या शेतकऱ्याचे पैसे येणे बाकी आहेत।
दुसरे बाकी सर्व लोकांचे पैसे जवळपास आलेले आहेत. दुसरं, ज्या कर्जमुक्त सातबारासाठी एकत्र केलोय त्याचा पहिले एक ऑडिओ मी तुम्हाला ऐकू घालणार आहे, कारण तुम्हाला कळालं पाहिजे कोणाकोणाला किती पैसे गेलेत, तुम्हाला कळालं पाहिजे कोणाकोणाला किती रुपयाची माफी झालेली आहे, आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोण कोण काय काय केलंय हे तुम्हाला कळालं पाहिजे. 11 लाखावाला व्हिडिओला 11 लाख कोटी रुपयाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की ज्या व्हिडिओच्या भरोशावर करोड़ रुपए के लोन माफ किए हैं जो यूपीए सरकार की तुलना में 5 लाइटात कदाचित दिसणार नाही. लाइट बंद कर रे. इस सबसे कहीं ना कहीं बैंक कमजोर हो रहे हैं. केंद्र की मोदी सरकार ने 1 अप्रैल 2015 से 31 मार्च 2021 तक बैंकों के 11,19,482 करोड़ रुपए राइट ऑफ किए हैं, यानी माफ किए हैं. इसका खुलासा आरटीआई में हुआ है. साथ ही आरटीआई ने यह भी पता चला है कि साल 2004 से 2014 तक केंद्र की यूपीए सरकार ने उस समय 2.22 लाख करोड़ रुपए के लोन माफ किए थे, यानी मोदी सरकार में बैंक लोन 5 गुना ज्यादा राइट ऑफ हुए हैं. 2015 से जब मोदी जी प्राइम मिनिस्टर बने अभी तक 30/6/2021 तक के जो आंकड़े आरबीआई ने मुझे शेयर किए उसमें बता दें कि 11,19,000 करोड़ का लोन राइट ऑफ हुआ है, और इसमें से जो रिकवरी हुई है बीजेपी के समय में वो केवल 1 लाख करोड़ की है, यानी कि 10 लाख करोड़ का अभी भी जो है वो शॉर्टफॉल है. तो मुझे की हा बीजेपी साठी बोलतोय का विरोधात? अजिबात नाही. मागचं खराब होतं म्हणून दुसरं केलं, मागची संगत जमीन म्हणून दुसरं केलं आणि ती त्याच्यापेक्षा भारी निघली, अशी परिस्थिती आपली झालेली आहे. खरे का? ही सारं का दाखवतोय? तसंच 68,000 कोटी रुपये, 1 मिनिट लाईट बंद ठेवतो, हे दोन्ही व्हिडिओ एकदा दाखवू दे. 68,000 कोटी रुपये जे पैसे तुमचे आमचे गेलेले आहेत हे सुद्धा एकदा बघा, म्हणजे त्याचं काम संपून जाते, त्याला बंद चालू करायचं काम नाही पडत. नाही तर लावरे व्हिडिओ काय आपल्याला जमेन, प्रॅक्टिसले लेकर कमी पडा लागली. एकदा ते ऐका. आणि शुरुआती 11 बजे वाले और बुलेटिन की शुरुआत इस वक्त की सबसे बड़ी खबर के साथ कर रहे हैं, क्योंकि आज के दिन की भी सबसे बड़ी खबर मिलने वाली है, क्योंकि भारतीय बैंकों ने दरअसल पीएनबी घोटाले के आरोपी फरार हीरा व्यापारी मेहुल चोकसी समेत 50 स्टॉक बिल्कुल डिफॉल्टर्स के 68,607 करोड़ रुपए के लोन को भट्टा खाते में डाल दिया, यानी कि एक तरह से इसे माफ कर दिया गया है. आरबीआई ने एक आरटीआई के जवाब में ये जानकारी दी है. बताइए क्या क्या. तिसरा लाव ज्यानं माफ केलं तर ती रिलेटी टॅक आज तकची. हे ऐका नीट. आप लोन माफ करने की बात कर रहे हैं, इसीलिए तो बीजेपी मुखालफत करती थी कि हम लोग कोई लोन माफ नहीं करते, हम लोग रोजगार के मौके पर कभी भी किसानों की ऋण माफी की मुखालफत नहीं, कभी भी एक भी स्टेटमेंट आपकी मुखालफत. आप अपनी लोन माफी की जो बात कर रहे हो हमने उद्योग कर रहे थे, हमने कभी भी किसानों की लोन माफी का कभी भी किसानों की ऋण माफी की मुखालफत नहीं, कभी भी किसानों की ऋण माफी की मुखालफत नहीं. लोन माफी की जो बात कर रहे हो हमने उद्योग कर रहे थे. उद्योगपतीची ओके. आता ओके, तुमचं काम झालं, आता यायचं काम. आता लावा लाईट. काय घे नका करू, आता लाईट लावा का काही लावा. ऐकलं का? मी म्हणलो असतो खोटं वाटलं असतं काय म्हणून ऐकू घातलं. सर्वप्रथम तुम्ही जमलात त्याबद्दल आभारी हो. आज जे तुम्हाला एकत्र केलंय हा कर्जमुक्त सातबारा आणि पीक विम्याचे राहिलेले पैसे, आता जे तुम्ही ऐकलंय, जे तुमच्या प्रत्येकानं ऐकलंय मायबाप, हे काही मी सांगितलं नाही, हा आरटीआयच्या माहितीच्या अधिकारात निघलेले आकडे. मग मला तुम्हाला विचारायचंय, एकीकडे 68,660 कोटी रुपये माफ होऊ शकतात. कोविडच्या काळामध्ये आम्ही घराघरात संघर्ष करत होतो जगण्याचा,
आम्ही घराघरात आपली माणसं जगली पाहिजे म्हणून संघर्ष करत होतो. त्या काळात 11 लाख कोटी रुपये माफ झाले. मग आता गावागावातल्या शेतकऱ्याला असं वाटतं की शेतकऱ्याची संख्या फार मोठी आहे, शेतकऱ्यावर कर्ज किती असेल, तर शेतकऱ्यावर कर्ज लई मोठं नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रातल्या 7-12 जर कर्जमुक्त करतो म्हणलं तर शेतकऱ्यावर कर्ज आहे 53,000 कोटी रुपये. मग एका साईडला 68,607 कोटी माफ होतात, राईटअप होतात. एका बाजूला 11 लाख कोटी रुपये राईटअप होतात. मग मला तुम्हाला विचारायचंय की 53,000 कोटी रुपये कोणती मोठी रक्कम आहे? महाराष्ट्रातला एकच नेता असा आहे, महाराष्ट्रातला एक नेता असा आहे ज्यानं सिंचनाचा घोटाळा केला. किती हजार कोटीचा आहे? किती हजार? 70,000 कोटी. आणि अख्ख्या महाराष्ट्रावर शेतकऱ्यावर कर्ज किती आहे? 53,000 कोटी. त्या एकट्यानं जरी ठरवलं ना तर तुमच्या अख्ख्या महाराष्ट्राचा 7-12 कोरा करून 17,000 कोटी उरतात भाऊ. किती उरतात? 17,000 कोटी रुपये उरतात. हा एकच आहे. आता नांदेडवाले गेले आदर्श घेऊन 20,000 कोटी रुपये येत. किती हजार? 20,000 कोटी रुपये. मग मला तुम्हाला विचारायचं, यांना काही घेणं देणं राहिलं नाही, ना पक्ष राहिला, ना निष्ठा राहिली, ना यांना प्रांत राहिला. यांच्यापाशी यांच्यासाठी काहीच राहिलं नाही. यांना फक्त यांचं वाचवायचंय. प्रत्येकाला आपली सिक्युरिटी पाहिजे आणि तिथं बी सिक्युरिटी तयार आहे. फक्त तू आमच्याकडे ये, तुझी सिक्युरिटी आम्ही करायला तयार आहोत. ही सारी गोष्ट घडतंय का तर त्यांना त्यांचं जमवायचंय. तो नांदेडवाला भाऊ एवढा भारी भरला, गेला तर गेला आणि खासदार बिन झाला. बसा बोंबलत बाकीचे. मग आता बोलायचं कोणा? आम्ही का गावागावात जातोय? आम्ही का तुमच्याशी संवाद साधतोय? याचा एकमेव कारण आहे भावांनो की या देशात विरोधी पक्ष राहिला नाही, या महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहिला नाही. मग विरोधी पक्षही बोलणार नाही आणि सत्ताधारी तर पहिलेच बोलणार नाहीत आपल्या बाजूनं. मग विरोधकही नाही बोलणार आपल्या बाजूनं, सत्ताधारी आपल्या बाजूनं बोलणार नाहीत. मग आपल्या बाजूनं बोलायचं तरी कोण? अरे काय पाप केलं होतं आमच्या बापानं यावर्षी? सोयाबीनचा जेव्हा पीक पेरलं तेव्हा असं कोणतं पाप आमच्या बापानं केलं होतं? काय अपेक्षा होती आमच्या बापाला? राब आमचा बाप त्या सोयाबीनच्या पिकासाठी राबला. वावरातल्या वानेरापासून हरणार प्रत्येक गोष्ट आणली. नवे तर आमच्या घरचं लहान लेकरू जर बिमार पडलं ना तर आमच्या बापानं त्याला लवकर दवाखान्यात नेलं नाही. पहिले सोयाबीनच्या फवारणीचं पाहिलं. आमच्या घरी जर आमची आजी, आमच्या आजोबा बिमार पडले, आई बिमार पडली ना तर मेडिकलहून अर्धा औषध आमचा बाप घेऊन आला. का तर सोयाबीनच्या 3ऱ्या फवारणीचं औषध कोणी उधार देत नाही. चांगलं फवारावं लागते. म्हणून आमच्या बापानं ते कष्ट उपसले. अरे अपेक्षा काय होती? काय अपेक्षा होती आमच्या बापाला यावर्षी? सोयाबीनला 6,000 रुपये भाव भेटावा ही आमच्या बापाची साधी अपेक्षा होती. काबार कष्ट आमच्या बापानं उपसले. रात्र पाहिलं नाही, दिवस पाहिला नाही. आमचा बाप रातच्या बेरातच्या त्या वावरात गेला आणि ते सोयाबीनचं उत्पन्न आमच्या बापानं काढलं. फक्त का तर अपेक्षा होती सोयाबीनला भाव मिळेल, अपेक्षा होती यावर्षी उत्पन्न चांगलं होईल. पण तसं झालं नाही. आमच्या सोयाबीनला भाव द्यायला तयार नाही. अरे काय चूक केली होती आमच्या बापानं? सांगा ना मला, काय चूक होती आमच्या बापाची? अरे जेव्हा आज सोयाबीन घरात आहे ना आमच्या, ज्याच्या घरी घेणं म्हणजे मागणारे पैसे मागणारे लोक येतात,
त्या लोकांच्या घरी अशी परिस्थिती झाली मायबाप की सोयाबीन 5,000 विकलं असतं तर परवडत होतं, आज 4100 रुपयावर येऊन टेकलं। अरे कमी कष्ट उपसले काय? राब राब कष्ट केले, आमची माय राबली, आमचा बाप राबला, साऱ्यानं मेहनत करून कष्ट उपसले, परंतु तसं झालं नाही। म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरतोय। काय उतरतोय रस्त्यावर? तर एका बाजूला उद्योगपतीला हजारो कोटी रुपये तुम्ही देता आणि आमच्या बापानं कष्ट केल्या, घाम गाळल्या सोयाबीनला सुद्धा तुम्ही भाव देऊ शकत नाही, कापसाला भाव देऊ शकत नाही। याचा सुद्धा हिशोब तुमच्या पुढे आज मांडणार आहे मी की आमचेच पैसे आम्हाला परत द्या। याचा हिशोब आणलाय काढून। वाशिम जिल्ह्यात 3,04,000 हेक्टर 3,04,000 हेक्टर एवढा सोयाबीनचा पेरा होतो, यावरची झाला होता। हेक्टर म्हणजे 2.5 एकराच्या हिशोबाने असते। 3,04,000 हेक्टर सोयाबीन पेरलं होतं आमच्या बापान। सरकार असं म्हणते की एका हेक्टर मध्ये 15 पोत्या सोयाबीन शेतकऱ्याला होते। मग 3,04,000 गुणिले 15 केलं तर 45,60,000 क्विंटल एवढं सोयाबीन आमच्या जिल्ह्यात झालेलं आहे। 45,60,000 क्विंटल म्हणजे एवढे पोते आमच्या वाशिम जिल्ह्यात झालेले आहेत। आता जर या पोत्याचा हिशोब केला, तर या पोत्याचा हिशोब 2013ला सोयाबीनचा भाव होता 4,000 रुपये आणि 2024ला सोयाबीनचा भाव आहे 4,000 रुपये। त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते सन्माननीय फडणवीस साहेब यांनी एक पैदल दिंडी काढली होती आणि त्याच्या माध्यमातून मागणी केली होती की आमच्या सोयाबीनला 6,000 रुपयाचा भाव द्या। आणि या मागणीच्या माध्यमातून आंध्रे मोबाईल ते बी ऐकू घालतो यायला, ते बी दाखवतो तुम्हाला साराच। आणि त्या मागणीच्या माध्यमातून त्यांनी मागितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला हे द्या, का तर आमच्या बापानं कष्ट उपसले म्हणून द्या, काही फुकट मागत नाही आपण। ऐका हा व्हिडिओ। पंकजा मुंडे पालवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते। 6,000 रुपये प्रमाणे जर बघितलं तर 1,084 कोटी रुपये हे जवळपास बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कमी मिळाले। ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही। आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे। आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर, शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे। आणि 1,00,000 शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार। व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ 2013चा आहे आणि आम्ही दुसरं काही करत नाहीये। विरोधी पक्षात हिंमत राहिली नाही याचा विरोध करायचा, म्हणून यांनी सह्या घेतल्या होत्या। मी तुमच्याकडून फॉर्म घेतोय, त्याच मोदी साहेबाला 1,00,000 अर्ज आपल्याला द्यायचे आणि जर तुम्ही आमचा 7/12 कोरा करत नसाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला दाखवल्या बगर जमत ठेवणार नाही, हे सांगायचंय आपल्याला। त्यानं 1,00,000 सह्या घेतल्या होत्या, आपण 1,00,000 अर्ज उभे करतोय का तर यांना लेखी पाहिजे, त्यांनी तत्कालीन पंतप्रधानाला दिल्या होत्या, आपण सुद्धा आत्ताच्या पंतप्रधानाला देतोय। आपण काही वेगळं करत नाहीये। आणि आपण काय करतोय, आता त्यांनी एक मुद्दा तुम्हाला सांगितला की सोयाबीनचा भाव फरक, तोच भाव फरक मी तुम्हाला सांगतोय। सोयाबीनच्या या जिल्ह्यात झाले 45,60,000 क्विंटल पोते,
तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या पोट्या सगट. मग आता जर या संख्येले 2000 रुपयानं गुणलं, आज 4100 रुपये भाव आहे, आपण जर त्याला 2000 गुणलं तर रक्कम होते 912 करोड रुपये. मग जर तुम्ही आमच्या सोयाबीनला तवा 6000 मागू लागले आणि आता 4000 द्या लागले, आमची रक्कम होते 912 करोड समथिंग अमाऊंट. वरची अमाऊंट राहू द्या, पण 912 कोटी रुपये होते भाऊ. आता हेच विचारायला तुमच्या पुढे उभा राहिलोय आणि हे सांगायला सुद्धा उभा राहिलोय की एका बाजूला हे बोलतात आज जे पाशा पटेल होते हे नीती आयोगाचे अध्यक्ष, मालाचा भाव सुद्धा यांना ठरवायचा अधिकार आहे. मग याच्यावर तुम्हाला आम्हाला बोलावं लागल. आज विरोधी पार्ट्या बोलायला तयार नाहीत का? तर ईडीचा वेळ आहे. यांना भीती वाटते बोलायची, कारण ईडी मागा लागल, हजारो कोटी यांच्याकडे येतं. अरे आपल्याला काय वेळ बोलायला? आणि मेळ बसते, मायच्यान मेळ बसते. मी खोटं नाही बोलायलो, सांगतो का होऊन बसते. एकाचं खेटर एकाच्या पायात राहिलं आहे का? मग इथंच मेळ बसते. कारण तुम्ही इतके नशीबवान ना, ज्याले ज्याले मतदान मारलं ते सत्तेत आलं. कोणी उरलं का? पहिले 3 काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, नंतर डबल 3 बीजेपी, शिवसेना बुद्रुक आणि राष्ट्रवादी खुर्द. म्हणजे पहिले बी नव्हते ना, आता बी नेत. मग आता मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला आम्हाला एका जागेवर बसावं लागेल का नाही? अरे याच्या स्वार्थासाठी काही बिन करायला तयार येतं. आपल्याला जरा जरा तर करागल. मग म्हणणं काय आहे, तुम्ही फुसफुस तर करा, दणका द्यायचं काम करतो ना मी, आणि तुम्ही हल्लेच नाही तर मेळ खाईल का? तुम्ही हल्लेच नाही तर मेळ खाईल का? लागल का? हे पा मुंडके हलवू नका मागचे, मुंडक्याचं लय भेव वाटते. 40 गेले तर कार्यक्रम लागला, बाकीच्या तर काय ते देव जाणे. आता कोण कोण जाते हे माहित नाही. आदर्शच्या मांग बराच लंबी लिस्ट आहे. पण आता मला तुम्हाला विचारायचंय, हे मेळ बसते का नाही? मला बरेच लोक फेसबुक, व्हॉट्सअपवर दुसरा एक प्रश्न विचारतात. बऱ्याच लोकांच्या मनात आता गावागावात बिन चर्चा आहे की निवडणूक आली कीच काम सुरू होते कर्जमाफी भानगडी. अरे निवडणूक आली तेव्हाच नेते आम्हाला दिसतात, नाही ते दिसत नाहीत ना. तुम्ही पाहिलं का खासदार दिसते का? अरे दिसत नाही ते खासदार आमदार. आणि यांना तर आम्ही लय मोठा चान्स दिला होता, कारण हिवाळी अधिवेशन झालं आता 288 आमदार येतं, जे स्वतःला शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणतात ते सुद्धा आमदार येतं. मग त्यांनी सुद्धा सोयाबीनच्या प्रश्नावर ब्रश शब्द नागपुरात उच्चारला नाही. मग आम्ही करणार काय आहोत? अरे आमच्या बापाला तुला अधिकार देता ना, बोल ना तिथं. तुला पाठवलं कशासाठी? मग जर तू बोलतच नशील तर आम्हाला सुद्धा 288च्या विरोधात निर्णय घ्यावा लागेल. आणि तुम्हाला सुद्धा माझं सांगणं, गावागावात आपल्याला बोलावं लागेल. कारण आता 2 निवडणुका आहेत. पहिली निवडणूक आहे लोकसभेची, दुसरी आहे विधानसभेची. आता लोकसभेला येतील या गावागावात. महास्पष्ट म्हणणे, झेंडा कोणता असू द्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी, जो कोणता झेंडा असेल, झेंडा कोणताही असू द्या, दांडा तुमच्या हातात मजबूत ठेवा. नेता गावात आला की बडवला गेला पाहिजे की तो माझ्यासाठी काय केलं याचं उत्तर दे. अरे सत्ता भोगा लागले 5-5, 10-10 वर्ष, याचं उत्तर पहिले आम्हाला द्या आणि नंतरच तुम्ही आमच्या पशी या. हे बोलावं लागल का नाही मायबाप? बर तुम्ही आम्ही जर बोललो नाही तो मेळ बसत नाही. महाराष्ट्रभर राजू शेट्टी साहेबांनी निर्माण केलेले आमच्यासारखे कार्यकर्ते गावागावात भांडा लागले, गावागावात बोलायलो. पण याला तुमचं समर्थन लागते, तुमची सुद्धा ताकद लागते. आणि हे आपला मेळ बसवतात याचं प्रमुख कारण असं की यायले भेव वाटते जे सत्तेत येतं त्यायले मध्ये सत्ता गेली की ईडी मांग लागल्याशिवाय राहत आहे का नाही?
आणि जे सत्तेच्या बाहेर येतं ते मासोळी त्याची पाण्यातून बाहेर काढल्यावर उड्या मारते, हे तसंच उड्या मारा लागले. कवा एकदाचा सत्तेत जातून मोकळा होतो. यायले करायचा सत्तेचा मेळ आणि 2024ला आपल्याला करायचा आपल्या पैशाचा मेळ. या लढाईसाठी तुम्हाला आम्हाला तयार व्हावं लागते. याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र करायचं काम करतोय. अरे काय करतोय एवढ्या जिद्दीने, एवढ्या हिमतीनं? मी काय पागल झालो नाही का? आई मला जेवायला देत नाही म्हणून रस्त्याला फिरायला रिकामा नाहीये. अरे मी जिल्हा परिषदेला सदस्य, मी ठरवलं असतं तर ठेकेदारी करत फिरलो असतो, 2 रुपये कमावले असते. पण मला माहितीये रस्ता करणं, रोड करणं, डोम सेट देणं, नारळ फोडणं याला विकास. कोणी आमची शेती फुकट करून देईल, जो कोणी आमच्या मालाला भाव देईल, जो कोणी ऊसाचे दरवर्षी दर वाढवल आणि कारखान्यानं फुकट ऊस आमचा शेतात पिकला पाहिजे, बेण्या सगळं सारं फुकट लागलं पाहिजे, तो म्हणजे आमचा विकास. 4 रुपये आमच्या खिशात आले पाहिजे आणि आमच्या लेकरा बाळाला चांगलं शिक्षण देऊ शकलो पाहिजे, तो त्या लोकांचा विकास. आणि आपल्या इकडे रस्ता, नाली, संडास, हे विकास. हे विकास नाही हो, यातून लय आणतो आम्ही. मी खोटं नाही बोला लागलो, या साऱ्या गोष्टीवर बोलतो का मी उघड? कारण आपल्याला आपली बाजू मांडावं लागल, बोलावं लागल. काय होत नाही आमची कर्जमुक्ती? अरे काय प्रॉब्लेम आहे? आमचेच पैसे आम्हाला परत देत नाही. जे सोयाबीन आमच्या बापाच्या आज्याच्या वावरातून उगतं त्या सोयाबीन मधून 5% जीएसटी घेतला जातो. जे पोतं तुम्ही विकताना सोयाबीनचं, त्या पोत्याचा माग 5,000 विकलं तर 50 रुपये जातात, 4,000 विकलं तर 40 रुपये सरकारला जातात. त्यातला 1ही रुपया वापस येत नाही. आणि यावरती त्या सोयाबीन मध्ये काही पुरलंच नाही. काय पुरलं? सोयाबीनची बॅग 2,500ची, खताचा पोतं 1,500 रुपयाचं, पेरण्याचा खर्च 1,000 रुपये, नागटी वखरणी, रोटावेटर, पलटीफाळ हे सारा मारायचा खर्च 1,000 रुपये. त्याच्यानंतर काढायचा खर्च 3 का 3.5 इकडं कापणीचा खर्च 3,500 रुपये, काढायचा पोत 100 रुपये, घरी आणायचा टाली मांग 500 रुपये. आणि सोयाबीनचं उत्पन्न एकरी 5 आणि भाव 4, 5 चुक 20. किती कमवले? ताडपत्रीन तुमचे हेलपाटे धरले ना. पेट्रोल तर फुकट आणलं तुम्ही यावर्षी, तरी तुम्ही आम्ही बोलायला तयार नाही. तरी तुम्ही आम्ही काल या इथं मी आशेगाव इथं जातात आहे खोली किस्सा सांगतो. मी ते चाललो होतो, एक जण सभ्य माणूस होता, त्याला एक एज्युकेटेड माणूस जॅकेट घालून भेटायला आला. म्हणे तुमच्या गावात कोणत्या अल्पसंख्याक पोरीचं लग्न ठरलं का? त्या बाळात उत्तर काय दिलं माहितीये का? अरे हाय तर ते आईचंच होईन, ते एवढं तर होऊ दे. अल्पसंख्याक पोरीचं म्हणजे वयानं कमी, सॉरी अल्पवयीन मुलीचं लग्न ठरलं का? त्याचं उत्तर होतं त्या माणसाचं की हे लग्न आमच्या गावात काही ठरलं नाही, हाय तर तेच रिकामे चालू येतं. आणि तुझे मला विचारावं लागला, ते म्हणजे तुमचा फोटो काढून द्या. हे म्हणजे 100% फोटो मा काढ, पण मोदीला सांग जशी तू नायात केली तशा पोरी बी नायात कर, कारण माझ्या पोराचं बाकी आहे. म्हणजे हे खरा किस्सा आहे, मी खोटं नाही बोलायला तुम्हाला. ही साऱ्या परिस्थिती का सांगतोय मी तुमच्या पुढे? कारण याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल. अरे मागतोय काय आपण? एका बाजूला 68,000 कोटी रुपये माफ होतात, 11 लाख कोटी माफ होतात, मग आमचे 53,000 कोटी रुपये तुम्हाला माफ करावाच लागतील, अन्यथा छाताडावर बसून माफी मागू. आणि याच्या छाताडावर बसण्याची वेळ आलेली आहे. बसू लागसाल का? तसं कर्ज 7-12 मुक्त म्हणल्यावर तुम्ही मायाबीन छातीवर बसाय बसले का नाही? आणि असंही मला सांगा, तुम्हाला यावरची पीक विमा बऱ्यापैकी लोकांना भेटला, राहिले ते कमी राहिले. काय नुकसान झालं? सोयाबीनवर कोणता पाणी पडला सांगा बरोबर तुमच्या? खरं सांगा इमानदारीने, फुकटचे पैसे आणले का नाही तुम्ही? राहिले ते आणून देतो, ते काही चिंता करू नका. उद्याच्या 26 तारखेला नागपूर कोर्टाची तारीख आहे, मध्ये तेही आणून देतो. जाऊ देत नाही, हे तर आणतो. जे विरोध करायला त्याला मला सांगणं खुल्ला
काही तर म्हणाला पैसे पडले तर दाम्या मोठा होईल, मग सरळ नाव बिन घेत नाही ती मराठा नाही मला मग मला म्हणणार त्याला खुल्ला खुल्ला हे बिन मी सांगतो, काय विरोध करायचे करा. मी तुम्हाला आज या स्टेजून शब्द देतो, सोयाबीन पडल्या पडल्या तुरीच्या बिन पैसे आणून दाखवतो, हे मात्र नक्की सांगतो मी तुम्हाला. कारण हे पैसा आपला हक्काचा आहे. 54,000 रुपये प्रति 2.5 एकर, किती हजार या पीक विमा कंपनीला भेटतात. मग 54,000पैकी आपण महाग आलो किती? 25%. त्यात ते घोळ करायला लागलं, कमी टाका लागलं, आणि तुम्ही बिन 10,000 खुशा मेळ मोठा होते. मागच्या वर्षी आपण आंदोलन केलं, भांडणं उभे केले. या गावातून मी तिकडल्या शिवारातून गेलो होतो, मला वाटतं वरुड तोफा रोडला गेलो होतो वावरात. तिथं कलेक्टर साहेब आले होते, पाहणी करायला गे खरं बोलते का खोटं बोलते. मागच्या वर्षी सुद्धा आपण दिलाय पीक विमा, याही वर्षी तुम्हाला वाटलं नव्हतं, तक्रार करायचं काम पडलं नाही तरी दिला. कारण आपण हा पॅटर्न तयार करतोय. रस्ता खराब होता, या वर्षी आपण मागच्या वर्षी त्याच्यावर आपण भराव टाकला, या वर्षी आपण त्याच्यावर खडीकरण केलंय. पुढच्या वर्षी याचं आपल्याला डांबरीकरण करायचंय. डांबरीकरण म्हणजे काय? तर या कंपनीच्या छाताडावर बसून 2.5 एकराचे 25,000 रुपये वसूल करायचे, आणि ते होतात. आम्ही बसते करू लागसाल का? नक्की या साऱ्या मेळात तुम्ही पाहिजे. पण तुमचा घोळा असा आहे की मला गावात एक दोन जण भेटलं, तुला उभं राहायचं वाटते. म्हणजे वागते का? त्या सालदाराला जास्त पैसे देता तुम्ही का कमी देता? एखादं चांगला ओरात काम करणारा गडी असेल तुमच्या, त्याचं नाव निघते ना, त्याला चांगलं देता तुम्ही. म्हणे हो, म्हणलं मग मी काय वाईट केलं? पण त्याला महागोर हे काय करणार आहे? मग पुढतो म्हणे एक जण, नाही दामोदा तू म्हणा लागला, पण तू खात्यावर पैसे कोणाला तरी. अरे काय धंदा, मी कोणाकडून खातो, हे बसते, हे उभं राहते, बंद करा ना धंदा. कोण बोंबलते या जिल्ह्यात तुमच्यासाठी? मी जर बोललोच नसतो तर तुमच्या खिशात 2दा पैसे पडले असते का पीक विम्याचे? सांगा ना. आज जर बोललोच नाही तर या महाराष्ट्रात कर्जमाफीचा मुद्दा विरोधक सुद्धा उचलायला घाबरा लागले का? तर ईडी लागते. आता आम्ही झालो फकीर, नंगेचे खुदा भी डरे, सरकारची काय अवकाश आहे? बसते करसाल का? नक्की. तुमचा अवघडच दिसायला मला आज. करू लागसाल का? 7-12 कर्जमुक्त होते, फक्त आपल्याला जरा दमान आणा लागते. एक दादा दुसरं गोष्ट सांगून देते, क्लिअर मुद्दा. एक दादा मला डबल भेटले होते, ते म्हणत जर तो असं करत मग सोसायटी बुडेल ना, त्याला सोसायटीची चिंता. मी म्हणलं सोसायटी मा बाप मेला, आजा मरेले, त्या आजापासून ज्याचे ज्याचे खाते त्या सोसायटी देत, त्याच्यापैकी एखाद्याचा शेअर वापस आला का? अहो तुमच्यावर जेवढं कर्ज आहे का नाही, तेवढं त्या सोसायटीने व्याज झालेलं आहे. तिचा विचार तुम्ही कशाला करायला लागले? आणि ती डुबत नाही सोसायटी, त्याची चिंता तुम्ही करू नका. हे बँकेवर एवढे भारी येतं, आणि याला आपल्याला बोलायला मुद्दा झालाय. मला तुम्हाला जाहीर सभेत विचारायचंय की जेव्हा सोसायटीवाल्यांना आपल्याला पैसे दिले तेव्हा सांगितलं होतं आम्ही व्याज घेणार नाही. करेक्ट आहे का? आता म्हणतात 6% व्याज लागल. सौदा काय झाला होता? व्याज घेणार. आता म्हणतात 6% मार्च नंतर भरले तर 10%. बरोबर आहे ना? हा पैसे मागायले. सौदा झाला होता, जेव्हा आम्हाला तुम्ही कर्ज दिलं तेव्हा आम्ही तुमचं व्याज घेणार नाही, हा सौदा झाला होता. मग आमचं सुद्धा तुम्हाला सांगणं आहे, आम्ही तुम्हाला व्याज देणार नाही तर नाहीत, पैसे बिन देणार नाही. काय करायचं ते करा एकदा, आणि तुम्ही काय भरू नका. काहीच होत नाही. काय होईल वाईटातलं वाईट, आता काय इथून गेल्यावर म्हणतील मग झालीच नाही कर्जमाफी तर काय, मुक्तीचं काय करावं? समजा कर्जमुक्तीला आपण पुरी ताकद लावली आणि नाहीच झाली, हेही सांगतो मी खुल्लं खुल्लं असते. 99.99% होते म्हणजे होते. 0.1%चा तुम्हाला आकडा सांगा लागलो मी. आणि काऊन म्हणालो मी एवढं खुल्लं खुल्लं? काही लोकांचे पक्ष गेले आणि चिन्ह गेले.
त्याच्यापाशी जर आपण गेलो की तुम्हाला मुख्यमंत्री करतो, पहा आमचा कसा मेळ करतात का ते? करतात का नाही? आपल्या काय बापात चाललं, जाऊ ना दमत मारा, जो देईल ते आपला. मग हेच तुम्हाला सांगायला काय बरोबर टेन्शन नका घेऊ. हे याच्यासाठी सांगू राहिलो की 0.1% मध्ये जर झालं बी नाही तर तुमचं काय जाणार आहे? आज पैसे भरायचे तर ते 10व्या महिन्यात इलेक्शन झाल्यावर भरू. कारण आपला मागच्या वर्षीचा एक अनुभव आपल्या पाठीशी. जे लोक रेग्युलर राहिले त्याला 50 नाही भेटले आणि 1.5 नाही भेटले का? दुकान पद्धतशीर लागलं ना त्याचं. मग आता जरा बुडवानं आणि सारेच बुडवणारे असल्यावर मग अंकल कोण आलते भरणारे येणे ना. आणि 7-12 कर्जमुक्त मागा लागलो. माफी पाहिजे नाही, माफी चोराले असते. आम्ही चोर नाही आहोत. आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे. मुक्ती आणि माफीतला फरक काय? तुम्ही आम्हाला मालाचे भाव पाडले, सोयाबीन, कापूस, तूर, हळद हे सारे भाव तुम्ही पाडलेत. जीएसटी आमच्याकडून वसूल केला, खतावर वसूल केला, औषधीवर वसूल केला, बियाण्यावर वसूल केला, सोयाबीनवर वसूल केला. या साऱ्या गोष्टीचे पैसे आम्हाला आमचे परत पाहिजे. आणि माफी नको, मुक्ती पाहिजे. मुक्तीत आणि माफीत फरक काय आहे? तर मुक्तीत आणि माफीत फरक हे की 7-12 कर्जमुक्त म्हणजे ट्रॅक्टरचं लोन, थ्रेशरचं लोन, पाईपलाईन लोन, कोणतंही लोन, आमच्या जे लोन आमच्या शेतीच्या उत्पन्नातून कर्ज फेडायचं होतं ते प्रत्येक लोन आम्हाला माफ करणं ही सरकारची जिम्मेदारी आहे. अन्यथा सत्तेत येऊ देणार नाही. करू लागसाल का मेळ? पुढची लेकर म्हणाले हो. मागचे करता का मेळ? नाराज आहे एकदा जोरानं. दोन्ही हात वर करा. 7-12 कर्जमुक्त, 7-12 कर्जमुक्त, 7-12 कर्जमुक्त, 7-12 कर्जमुक्त. हे मेळ बसते का म्हणतोय मी? या साऱ्या घटनाक्रमावर म्हणतोय. आणि मी तर तुम्हाला स्पष्ट सांगतो, आग लागली मनात पाण्यानं विझणार नाही. आग लागली मनात पाण्यानं विझणार नाही. जोपर्यंत तुमचा 7-12 कर्जमुक्त करणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीच स्वस्त बसणार नाही. हा ठाम निर्णय तुम्हाला सांगतो भावांनो. कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या आज पुतळ्यासमोर आपण बोलतोय का? ज्या महाराजानं राज्य उभं केलं, 2 दिवसा अगोदर जयंती झाली, ज्यांनी स्वराज्य उभं केलं आणि माँसाहेब जिजाऊनं पहिली बँक स्वराज्याची उभी केली आणि ती बँक याच्यासाठी उभी केली. जेव्हा कष्टकरी, जेव्हा शेतकरी गोरगरीब अडचणीत आला, शेतमजूर अडचणीत आला, तेव्हा त्या बँकेच्या तिजोऱ्या शेतकरी त्याच्या मागे उभे राहणार आहोत. हे बोलावं लागलं. हे आपल्याला प्रत्येकाला म्हणावं लागल. एकटा मी बांधलेला जमणार नाही. एकटा आम्ही 2-4 लोक बांधलेला जमणार. कशी काढायची कचा टाकून हे तुम्हाला काही सांगा लागते का? तुम्ही परफेक्ट धांदेच्यात. म्हणून आता पहिलं लग्न आहे लोकसभा, त्याचं लग्न आहे आणि आपण ओव्हर आधी काही भावकी. मग आता आपल्याला पहिलं लग्न आहे लोकसभा म्हणजे पोराचं लग्न आहे, दुसऱ्याच्या घरी लागायला जाणार आहे. काही हरकत नाही. लेट ठरेल की न वाचशील तू. आम्ही पोराच्या लग्नात तू जरासा इंगा दाखवला, नंतर लग्न पुरीच विधानसभा आणि ते बी नाही गावात. मेला करायला देऊ मेळ बसते ना. फक्त तुम्ही संघ पाहिजे. तुम्ही संघ नसले की मेळ बसत नाही. हा मेळ सारा तुमच्या भरोशावर आहे. आम्ही जे गावागावातून फंड तुमच्यापर्यंत येतो माय बाप, याचं एकमेव कारण काय? तर आपल्या बापाला भेटलं पाहिजे. आम्ही शिकलेल्या एज्युकेटर असणाऱ्या पोरानं आता इथं जे बोलणार आहे हे प्रत्येक जण ऍग्रिकल्चर आहे. जी ताई तुमच्या समोर बोलली ती सुद्धा ऍग्रिकल्चर आहे. आम्ही वेडे नाहीये तुमच्या समोर बोलतो. कारण आम्हाला माहिती आहे, आज जर आपण बोललो नाही, आज जर आपण ही मांडणी केली नाही तर आपल्या शेतकरी बापाचा जीव घेतल्या वगैरे राहत नाही. आणि आमच्या बापाला रात्रंदिवस मेहनत केली, काही कमी केलं नाही मेहनत करताना.
जीवाचं रान केलं, काबाड कष्ट केले, आणि हे सारं करून आमच्या बापानं ज्या दिवशी आमचा माल हातात घेतला ना, त्या दिवशी अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं लोकांच्या. आज सुद्धा ती परिस्थिती लोकांची की 1 ग्राम सोन्याचा भाव तोळ्याचा आणि 1 क्विंटल कापसाचा भाव हा सारखा होता. आज ती परिस्थिती, सोन्याचा भाव 60,000 पलीकडे जायचा टाइम आला आणि आपला भाव 6,000वर पण यायला तयार नाही. अरे कुठून आमचा बाप मोठा होईल, कुठून श्रीमंत होईल सांगा ना. 2013ला ज्या गाडीचा भाव 2 व्हीलर घेतली तुम्ही, तिचा भाव 50,000 होता. आज जर त्या शोरूमला गेले तर 1,00,000 रुपये. मग प्रत्येक गोष्टीचा भाव वाढला. फक्त वाढला नाही ते आमच्या शेतमालाचा भाव. याच्यावर बोलायचं कोण? अरे राज्य तुम्ही करा लागले, मत आम्ही दरवर्षी तुम्हाला द्या लागलो, पण आमच्या बापाच्या प्रश्नावर बोलणार आहात का नाही, हे बोलण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एका जागेवर बसवतो. मान्य आहे मला की तुमच्याकडे कोटी रुपये तुम्ही बोलू शकत ना, ईडीचा भेव वाटते. अरे ताकद लावा ना, जाणार जेलमध्ये. कारण ज्या काळामध्ये इंग्रज आणि भगतसिंग लागलं होतं, मला तुम्हाला आज विचारायचंय, जर सरळ खरंच आज इंग्रज इथं असते आणि भगतसिंग असते तर आपण इंग्रजाच्या बाजूने असतो का भगतसिंगाच्या? कोणाच्या बाजूने असतो? आणि भगतसिंग आपल्या इथं असते तर आपल्या बाजूने असते का इंग्रजाच्या बाजूने असते? आपल्या बाजूने असते. कारण त्या संसदेमध्ये हे बहिरे झाले म्हणून जर बॉम्ब फोडला असेल तर तो भगतसिंगांनी फोडलाय, आणि आम्ही त्याच ध्येय वेळेहून तुमच्या कामाला लागलोय. चिंता करू नका, काय जीवाचं रान यायला द्यावाच लागल. अरे काम सामान्य राजू शेट्टीच्या माध्यमातून गावागावात आम्ही करा लागलो, घराघरापर्यंत करा लागलो. याचं एकमेव कारण आहे की तुमच्या आमच्या खिशात पैसा आला पाहिजे. याचा एकमेव कारण आहे की या लेकराचं भविष्य सुधारलं पाहिजे. अरे आज तुम्ही घरी जा, घरचा माणूस जर बिमार पडला तर तुमच्या डोळ्यापुढे प्रश्न उभा राहतो, याला दवाखान्यात कसं न्यायचं. आज तुमच्या लेकराच्या शिक्षणाची फी भरायची असेल तर डोळ्यातून आसू या लागले की 50,000 रुपये फी लागा लागली. भरणार कुठून आहात, करणार कुठून आहात? 10 वर्षासाठी निर्णय घेतलाय. मोझांबिक नावाच्या देशासोबत एक करार झाला. त्या देशात जेवढं पिकणार आहे तेवढं पूर्ण भारत आयात करणार आहे, आणि ते जे आयात होणार आहे पूर्ण आयात, हे जोपर्यंत होत राहील म्हणजे त्या देशात ज्या वर्षी पिकणार नाही त्याच वर्षी तुम्हाला भाव भेटेल. त्या देशात जर भरपूर पिकलं बाजार द्यायला परवडत नाही. याच देशामध्ये जे सोयाबीन पिकतं, या सोयाबीनची सोया पेंड विदेशातून आयात करायला सरकारला जमते, परंतु देशातली सोयाबीन बाहेर विकायला जमत नाही. का तर सोयाबीनचे भाव वाढतात. त्या पियुष गोयलांकडे आम्ही गेलो होतो, साहेबांना म्हणलं तर साहेब 20 लाख मेट्रिक टन दिवसी विका. सोयाबीनचा भाव 6,000वर स्थिर होतो, 5.5 तरी स्थिर होईल. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा मुद्दा बरोबर आहे, तुम्ही सारं खरं सांगताय, पण जर दिवसी विकली तर कोंबड्याच्या मटणाचा भाव हा प्रति किलो 10 रुपयानं वाढतो, आणि तो जर भाव वाढला तर शहरातले लोक आम्हाला मत देणार नाहीत. म्हणजे सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे कोंबडं जगलं पाहिजे, शेतकरी मेला तरी चालते. तुमचा भरोसा कशावर आहे? टीव्हीवर. इथं प्रॉब्लेम काय व्हायला लागला, तो सर्वात मोठा मुद्दा व्हायला. टीव्हीवर मोठी बातमी यायला लागली की हसेगाव परिसरामध्ये का हसेगाव गावात घरपरी डोक्याच्या तेलाचं वाटप, अशी मोठी बातमी फ्लॅश होते. वर्षभर पुरल एवढं डोक्याच्या तेलाचं वाटप करण्यात आलेलं आहे, अशी मोठी टीव्हीला मीडियाला पेपरला बातमी येते.
आपल्याला आम्हाला वाटते इकडल्या तिकडल्या लोकांना असे गाववाल्याचं जमलं, वरचं भर पुरलं एवढं तेल भेटलं, त्याच्या खाली बारीक अक्षरात सरकार लिहून देते ज्याचं 100% टकलं असेल त्यालेच तेलाची बॉटल द्या. म्हणजे कोणाला भेटते का नाही. आणि इथून आमचं सरकारला सुद्धा सांगणं की बाबा रे काहीतरी आमच्या बापाचं पहा, अन्यथा आम्ही मेळ बसू देणार. खरं आहे का? कुठे पाहिजे का नाही? हा मेळ करायसाठी आपण एकत्र आलो. जे तुम्ही आम्ही एकत्र केलंय या कारणास्तव केलंय. आणि तुम्हाला मी सलाम करतो. मी एक दामोअण्णा इंगोलेवर विश्वास ठेवून 1 रुपया मी खर्च न करता तुम्ही एवढ्या ताकदीनं जमले का? आणि माझ्या मन भरून येते मा काही की विश्वास किती ठेवा लागले आपल्यावर. या साऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला एकत्र केलंय. ज्याचे पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत चिंता करू नका. थोडासा मला वेळ द्या. श्रेयवादाची भानगड चालू आहे. थोडासा टाइम द्या. तुमच्या प्रत्येकाचे पीक विम्याचे पैसे तुमच्या अकाउंटला येत्या काही दिवसात टाकतो म्हणजे टाकतो. चिंता करायचं काम नाही. आणि राहिला याच कर्जमुक्तीसाठी वेळ पडलं तर मुंबई गाठू लागसाल काय? करू लागसाल का? ही जर लढाई इथं थांबली नाही तर पेरणी झाल्यावर आपल्याला बिन काही काम नाही आहे का? काही काम आहे का? मग पेरणी झाली की आपण बिन रिकामेच ना. मग पाहू यायचं बिन. राज्यातल्या सरकारले तुम्हाला जर शिटा पाहिजे असतील तर आमच्या कर्जमुक्तीचं पहा, नाही तर आम्ही निवडून येऊ देणार नाही. आणि विरोधकाला बिन सांगणं जर तुम्ही आमच्या नावानं बोंबलू लागले नाही तर मग आम्ही तुम्हाला बिन देणार. आम्ही पाहू आमचं काय करायचं ते. हे मेळ करू लागसाल का? सारा खेळ आहे मतावर. सोयाबीनचा भाव बिन मतावर. सारा खेळ आहे मतावर. आणि खेळ उभा करायचं काम खऱ्या अर्थानं आपण गावागावात करतोय. चिंता करू नका. काय करायचं ते करू. पण हे मेळ बसवून देऊ. आज या सभेच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतोय. मी तर जाहीरपणे गावागावात सांगायला लागलो की पैसे भरू नका. कोणाला वाटलं तर बिंदास भरून द्या. कारण मला काय नाही, गावागावात 4-4 गाव पंडित येतं, त्याचं काम ते करत राहतात. आता तुम्हाला आल्यावर विचारतील भेटली का मग तुला कर्जमुक्ती? गेलता जाण्याच्या माग त्याला म्हणा हो मला तर नाही भेटली, पण तू काय घरात बसून भेटणार आहे का? सांगा त्याला. या घरात बसणाऱ्याच्या नांदाला लागू नका. आणि पक्षाचा एवढा खेळ झाला की कोणाला ईडीतून वाचायचं, कोणाला आमदार व्हायचं, कोणाला लेकरं सेटअप करायचे. अरे तू मला काय करायचं? काहीच नाही. मग आमच्या सोयाबीनचा भाव, आमचा पीक विम्याचा, आमचा कर्जमुक्त, कपाशीचा भाव मागावं लागल का नाही? मागावंच लागल. आणि साताडावर बसून मागावं लागल. हे आता टीव्हीत वेगळं दाखवा लागले. ही जात इकडं, तो धर्म तिकडं, ही पंथ तिकडं, हे इकडं. ना आपल्याला यायले निवडून आल्यावर कोणती जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, यायला फक्त खुर्ची पाहिजे. मग आता स्पष्ट म्हणणे ना हिंदू खतरे में, ना मुसलमान खतरे में. खतरे में है तो इन हराम खोरों की खुर्चियां खतरे में है. म्हणून हे भानगडी उभ्या करावं लागल्या. या साऱ्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला एकत्र करायचं काम हे गावागावात जाऊन मी करतोय. आज तुम्ही फार मोठ्या संख्येने आलात. याच्याही पुढे 8-10व्या महिन्यापर्यंत ही लढाई. 8 महिने फक्त जेव्हा सांगील तेव्हा एकदा बाहेर पडायची तयारी ठेवायचा. का तर 7-12 कर्जमुक्त पाहिजे ती मुंबईवर जायची तयारी ठेवायची. ठेवसाल ना? काही चिंता करू नका. मेळ बसते हो. का बसते? कारण आपली लढाई अजून थांबली नाही. हे महाराष्ट्रातला मेळ मुंबईवर होणार आहे. येतो ट्रेलर आहे, पिक्चर बाकी अजून. त्याच्यामुळे यायच्या बापाला बिन आपली 7-12 कर्जमुक्त करून देणं भाग आहे. तुम्ही त्याचा ताण नका घेऊ. तुम्ही फक्त यायची तयारी मागं ठेवा. एकदा हे सांगायला खऱ्या अर्थाने एकत्र करतो. आज तुम्ही फार मोठ्या संख्येने आला. सर्वजण जमलात, विश्वासानं ऐकून घेतात. एक हात जोडून विनंती पुन्हा करतो तुम्हाला की येत्या काळात
जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडसाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला काम पडल आणि जेव्हा जेव्हा आमच्यासारखी पोरं हाक मारतील तेव्हा तेव्हा याची तयारी ठेवा. आम्ही पैसे देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला पैसा देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला दारू पाणी मटण देऊ शकत नाही, पण आम्ही तुमचं काम हे प्रामाणिकतेनं आणि नीटपणे येते 10 वर्ष झाले करत यायला लागलो. का करतोय? त्याच पीक विम्यासाठी. जेव्हा नागपूरला केस टाकली ना कोर्टात, त्याच्यापैकी एक इथं किशोर बोरकर बसलेला बिन याची 7/12 लावून टाकली. का? तर आमच्याजवळ 7/12 नव्हती म्हणून याची 7/12 लावली होती. हे तिथं बचत होता, गजुदाची होती. या साऱ्या लोकांच्या 7/12 तिथं लावल्या होत्या. तेव्हा खुल्याम धमक्या देत होते ते, तुम्ही नागपूरमध्ये येऊन दाखवा, तुम्हाला मारल्या बगर आम्ही राहणार नाही. एक विचार करा, आम्ही आमचा पूर्ण जीव धोक्यात घेऊन राज्या बेराज्या नागपूर गेलो, कोर्टात केस दाखल केली, उभी केली कोर्टात केस. तिचा फायदाही आपल्यापैकी 70-80% लोकांना झाला. थोड्यासाठी आपली लढाई बाकी आहे. का तर तुमचं लोकांना घेणं देणं नाही. याच्यासाठी पीक विमा पडला नाही पाहिजे, ते विरोधक काम करायला लागले म्हणून मला जड चाललंय. हे मी खुल्ल तुम्हाला सांगतोय. करू देत त्यांना. आज आपल्याला उद्या परवा 26 तारखेला कोर्टाची तारीख आहे, पुन्हा आपण तारीख करू. या कंपनीजवळ एवढा प्रचंड पैसा आहे की अक्षरशः सांगतो, त्यांना आम्हाला मारायसाठी सुद्धा लोक पाठवायची डेअरिंग केली होती. काय राहिला पैसा हा मॅटर, राहिला पंत हा मॅटर,